हॅलो नमस्कार, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर चला स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला करते आहे सुरुवात। तर माझे जसे यूट्यूब फॅमिली आहे, जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना तर माहितीच आहे की 8 दिवस झाले तुमच्या ताईची तब्येत अजिबात ठीक नाही आहे, पण आज कशी तरी कॅपॅसिटी आणली आहे आणि आज कुठेतरी स्टेबल वाटते मला, म्हणून म्हटलं चला आज छोटासा का होईना तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन यावा। खूप गॅप होतोय व्हिडिओमध्ये, त्यामुळे म्हटलं छोटासा की ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन यावा। आणि आता कसं आपलं वर्ष संपत आलेलं आहे, आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि त्या दिवशी मी ब्लॉग बनवायचं नाही असं तर होणारच नाही। दिवस पूर्ण निघून गेलेला आहे। तुम्हाला सांगते, ब्लॉगला मी सुरुवात 5 वाजता केलेली आहे, संध्याकाळच्या 5 वाजता ऑलमोस्ट शूट करायला घेतलंय। कारण गोळ्या औषधं चालू आहे ना, तर गोळ्या औषधांमुळे ना अशी गुंगी येते, झोपायला होतं, सुचत नाहीये, मेंदू बंद पडलाय अक्षरशः, डोक्यातून अशा म्हणजे झणझण्या कशा येतात तसं 8 दिवस झाले मला चालू आहे। कफमुळे मी खूपच हैराण आहे। असो चला, स्टार्टिंगलाच मी माझ्या हेल्थ इश्यू तुमच्यासोबत डिस्कस करणार नाहीये। तर आज आपण आहे ना माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला काहीतरी मोटिवेशन देण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे। मोटिवेशन असंच द्यायचं आहे मला की आहे ना, मी यूट्यूब चॅनल जे सुरू केलं ना, तर त्याची थोडीशी जर्नी म्हणता येईल, किंवा मग 2024 मध्ये मी यूट्यूब चॅनल सुरू केलं। तर 2024 मध्ये मी काय काय केलं, काय काय मला अडचणी आल्या, माझं 2024 साल कसं गेलं आणि पुढे मी आता 2025 मध्ये काय करणार आहे, हे सगळं तुमच्यासोबत थोडंसं शॉर्टकटमध्ये मी शेअर करणार आहे। ओके, तर चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला केली आहे सुरुवात। तर फर्स्ट म्हणजे मी माझ्या चॅनलची सुरुवात डिसेंबर 2024 मध्ये केली होती। तर ऑलमोस्ट वर्ष झालं। तर तुम्हाला सांगते, डिसेंबर 2024 मध्ये मी माझ्या चॅनलची जेव्हा सुरुवात केली ना, तर हा डिसेंबर 31 डिसेंबर 2024 म्हणजे टोटली 1 वर्ष कसं गेलं, कुठे गेलं, कधी गेलं, खरंच मला लिटरली समजलेलं नाहीये। कारण की मी जेव्हा सुरुवात केली माझ्या चॅनलची ना, तेव्हा पूर्ण पेशन्सली काम केलं मी माझ्या चॅनलवरती आणि सॉरी, एकही दिवस असं स्किप करत नव्हते। एखादा 2 दिवस आड जायचा, पण एकही दिवस असं स्किप केला नाही। पूर्ण सातत्याने मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती काम केलं आणि 3 महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज पण करून घेतलं आणि जसं टार्गेटच ठेवलं होतं। तर खरं सांगते, यूट्यूबमुळे ना माझं हे वर्ष जे आहे 2024 वर्ष कसं गेलं ना, खरंच समजलं नाहीये। रात्रीचा दिवसची रात्र करून मी ब्लॉग शूट करायचे, एडिट करायचे आणि यूट्यूबवरती नवीन असल्यामुळे ना आपल्याला गोष्टी समजत नाही, शिकायला खूपसा वेळ निघून जातो। तर मला यूट्यूब शिकायलाच भरपूरसा वेळ निघून गेला आणि अजूनही मी शिकतेच आहे असंच म्हणता येणार आहे। तर सांगायचं तात्पर्य असं आहे ना की मला सांगायचं तात्पर्य असं आहे की नवीन वर्षामध्ये असा काहीतरी संकल्प करा, आता उद्याच्या येणाऱ्या 1 तारखेपासून, की पुढचं वर्ष मला कसं झालं की हे वर्ष कसं गेलं, कुठे गेलं मला समजलंच नाहीये। तसं तुम्ही पण एखादा असं गोल निर्माण करा, तुमचा एक गोल अचीव करा, किंवा असं एक टार्गेट ठरवा की एवढ्या 1 वर्षामध्ये मला ही गोष्ट करायचीच आहे। मग ते तुमचं सरकारी नोकरीचं स्वप्न असो, यूट्यूबवरती चॅनल क्रिएट करणं असो, किंवा तुम्हाला ज्या एखाद्या गोष्टीमध्ये रस आहे पण ती आतापर्यंत तुम्हाला ती अचीव नाही करता आलेली, काही ना काही प्रॉब्लेम्स आले त्यासाठी, तर अशी काहीतरी तर एखादी गोष्ट असेल ना, मग हेल्थच्या रिलेटेड असो, तुमच्या फिजिकलच्या रिलेटेड असो, कोणत्याही रिलेटेड तुमची गोष्ट असेल ना, तर तुम्ही ह्या 1 तारखेपासून आहे ना ती डिसाईड करा की मला करायची आहे म्हणजे आहे, आणि तिला 1 वर्ष देऊन बघा। खरंच सांगते, त्या वर्षभरामध्ये तुमच्या स्वतःमध्येच खूप सारी इम्प्रूव्हमेंट झालेली असणार आहे। माझ्या स्वतःमध्येच सांगते, खूप इम्प्रूव्हमेंट झाली। 2024 माझं खूप छान गेलं असं म्हणेल मी म्हणणार नाही की माझं 2024 खूप खराब गेलं किंवा काय। हे बघा, सुखामागून दुःख, दुःखामागून सुख येतच असतात, प्रॉब्लेम मागून सोल्युशन आणि सोल्युशन मागून प्रॉब्लेम्स तर हे येतच असतात। हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये चालू असतं। तर मग त्या प्रॉब्लेमचा बाऊच करत बसायचं का, ते प्रॉब्लेमला कवटाळूनच बसायचं का? तर नाही, आपले स्वप्न का मारायचे ना आपण? आपल्याला जर स्वप्न आपण जगायला आलेलो आहे, तर काहीतरी स्वप्न घेऊनच आलेलो आहे की नाही, का नुसतंच जगायचं म्हणून जगायचं आपल्याला? नाही ना। तर मी पण तसाच विचार केला 2024च्या स्टार्टिंगला की मला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे आणि त्यामध्ये माझी स्वप्न जे काही आहे, छोटे मोठे स्वप्न मला पूर्ण करायचे। हालाकी अजून यूट्यूबमधून मला पेमेंट सुरू झालेला नाहीये, पण चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, पेमेंट साचण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, हातात अजून काही पेमेंट पडलेला नाहीये। पण तरीही मी माझा जो काही उद्देश आहे किंवा माझं जे प्रयत्न आहे ना, ते मी खरंच सोडणार नाहीये। 2025 मध्ये सुद्धा मी सातत्याने यूट्यूबवरती काम करणारे, सातत्याने व्हिडिओ बनवण्याचं काम करणारे। फक्त आणि फक्त तुमच्या साथची गरज आहे मला, आणि तुमच्या म्हणजे काय
माझी जी प्रगती होईल त्याच्यामध्ये तुमचा हातभार थोडासा हवाच आहे मला, थोडासा नाही पूर्णपणेच हातभार तुमचा हवा आहे मला, बस बाकी काही नाही. आणि अजून सांगायचं म्हटलं ना तर 2024मध्ये ना एक गोष्ट मी खरंच शिकलेली आहे की केल्याने होते केलीचे पाहिजे असं काहीतरी आहे ना, म्हणजे आधी केलं पाहिजे, नुसतं बोलून होत नाही काही गोष्टी, आपण केल्या ना गोष्टी काही तर खरंच होऊ शकतात. तर तुम्ही सुद्धा असं काहीतरी टार्गेट ठरवा, काहीतरी असा गोल ठरवा तुमचा की ह्या वर्षी मला हे करायचंच आहे आणि मी ते करणारच आहे. आता बघा 2024मध्ये माझं टार्गेट होतं की मला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे, वर्षभराच्या आत ते मॉनिटाईज करायचं आहे. आता पुढचं जे टार्गेट आहे माझं 2025चं, तर ते मला पेमेंट घ्यायचं आहे यूट्यूबकडून. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून पिनसुद्धा आलेला नाही आहे आपल्याला, त्यासाठी $10 कंप्लीट व्हावे लागतात. तर ते तर झालं यूट्यूबचा टेकच्या रिलेटेडचा भाग आहे. तर ते $10 सुद्धा कंप्लीट होण्यासाठी मला अजून बराचसा काळ जाणार आहे. त्यानंतर आपला पिन येणार आहे, त्यानंतर मग माझे डॉलर्स असणार आहे, मग त्यानंतर $100 असल्यानंतर माझ्या हातात पेमेंट येणार आहे. पण तरीही मी म्हणजे डिमोटिवेट होणार नाही आहे. मी सातत्याने 2025मध्ये सुद्धा सातत्याने काम करणार आहे. आणि यूट्यूबवर जर आलेलीच एवढा 1 वर्षभर जर मी यूट्यूबला दिलेलं आहे, एवढं वर्षभर जर मी वाया घालवलं आहे, वाया तर नाही म्हणता येणार आहे, वाया बिलकुल नाही घालवलेला मी. यूट्यूबला मी जो काही वेळ दिलेला आहे तो काही कारणामुळेच दिलेला आहे ना. आणि यूट्यूबवरती तर प्रत्येक जण पैसा कमवण्यासाठीच येतं, तशी मी पण आलेली आहे. तर आता मी एवढा माझ्या गोलच्या अगदी जवळ गेलेली आहे, तर मी आता मागे फिरणार नाही. भले व्ह्यूज मला सध्या खूप कमी आहेत, खूप डाऊन झाले, चॅनलचा रीच पण खूप डाऊन झालेला आहे, पण तो कसा वरती आणायचा, कसा माझे सबस्क्रायबर गेन करायचे, किंवा कसं माझ्या सबस्क्रायबरला काय हवं आहे माझ्या चॅनलमधून, हे फक्त त्यांची एक नस मला पकडायची आणि त्यानुसार मला काम करायचं आहे. आणि पुढच्या 2026मध्ये मी यूट्यूबकडून पेमेंट घेऊन राहील म्हणजे राहीलच, हा माझा तुम्हाला शब्द आहे. बघा तुम्ही, वर्षभराच्या आत मी तुम्हाला सांगेल की मी यूट्यूबकडून पेमेंट घेतलं म्हणजे घेतलं. फक्त त्यामध्ये काही टेक्निकल इश्यू वगैरे नको यायला, बस बाकी काही नाही. बाकी माझं काम तर मी सुरूच ठेवणार आहे. तर हे झालं 2025मध्ये मी काय करणार आहे काय नाही. आणि हेल्थच्या रिलेटेड म्हणाल तर हेल्थची काळजी खरंच घ्यायची आहे. एवढ्या 8 दिवसामध्ये मला खरंच जाणवलं आपल्या कामावर भयंकर असा परिणाम होतो. आणि 4-5 दिवस झाले आपले व्हिडिओज येत नाही आहेत, तर माझ्या चॅनलवरती पण त्याचा भयंकर असा परिणाम झालेला आहे. त्यामुळे 2025मध्ये मला फिट ठेवायचं आहे स्वतःला आणि स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे. आणि खरं सांगते 2025 मी फक्त आणि फक्त माझ्या यूट्यूबसाठी आणि माझ्या स्वतःसाठी जगणार आहे. मी बाकी कोणाचाच विचार करणार नाही आहे आता, मी खरंच सांगते. आणि तुम्ही जर माझा हा व्हिडिओ बघत असाल ना, तर खरंच तुम्हाला पण सांगते, तुम्ही पण असं काहीतरी गोल ठरवा. लेडीज लोकांनो, स्त्रियांनो, स्वतःसाठी जगायला खरंच शिका, स्वतःसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये बसून फक्त काहीच होणार नाही आहे. काहीतरी आपल्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्याला यूट्यूबसारखा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, तर त्यामधून सुद्धा आपण इन्कम जनरेट करू शकतो. ह्या गोष्टी लक्षात घ्या. आणि जर तुम्ही 2025मध्ये चॅनल सुरू करणार असाल तर नक्कीच करा. आपल्या यूट्यूबवरती भरपूरसे असे पण व्हिडिओज आहे, चॅनल्स आहेत काय, त्यामधून आपल्याला मोटिवेशन मिळतं. चॅनल कसं सुरू करायचं, काय करायचं, ह्या सुद्धा गोष्टी, टेक्निकल गोष्टी सगळ्या आपल्याला मिळत असतात. त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेल, जर तुम्ही 2025मध्ये यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच करा. यामध्ये वावगं काहीच नाही आहे. लोकांचा विचार अजिबात करू नका. लोक आपल्याला खाऊ पिऊ घालायला येत नाही, किंवा लोक आपल्याला पोसायला येत नाही. जे काही यूट्यूबवरती मेहनत करायची ती आपल्याला स्वतःला करायची. फक्त जेन्युअली मेहनत करा, कॉपी बीपी करू नका कोणाचंच. आपलं जे आहे ते कंटेंट, स्वतःचं कंटेंट क्रिएट करा, स्वतःसाठी व्हिडिओ तयार करा आणि स्वतःसाठी हे करा. मी तेवढंच सांगेल की फक्त यूट्यूबवरती येऊन पैसाच कमवता नाही येत आपल्याला, तर आपल्याला आपली सेल्फ रिस्पेक्ट सुद्धा कमवता येते, पैसा कमवता येतो. भरपूर साऱ्या गोष्टी अशा की आपल्याला त्या यूट्यूबमधून कमवता येतात. त्यामुळे फक्त पैसाच कमवायचा आहे म्हणून यूट्यूबवरती येऊ नका. स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट कमवायचा असेल ना तर यूट्यूबवरती या. स्वतःची फेस व्हॅल्यू वाढवायची असेल तर यूट्यूबवरती या. इन्कम जनरेट करायचं असेल तर यूट्यूबवरती या. ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असेल तर नक्कीच तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करा. हे झालं माझंवालं 2025मध्ये तुम्हाला सांगणं की तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. बाकी अदरवाईज तुम्हाला यूट्यूब सोडून आणखीन दुसऱ्या कोणत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. बाकी काही नाही, अजून बोलायला बरंचसं काही असतं पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. आणि आता खरंच कॉन्फिडन्स आलेला आहे कॅमेरासमोर डायरेक्ट फेस टू फेस बोलण्याचा.
तर चला 2024 माझं असं गेलं, कुठे गेलं, काय गेलं, खरंच काही समजलं नाही. 2024ने मला भरभरून काही दिलं. सुख दाखवली, दुःख दाखवली, प्रॉब्लेम्स दाखवले, त्यावरती सोल्युशन पण दाखवले. सगळं काही मला 2024ने खरंच शिकवलं. माझ्या लाईफमधलं जर महत्त्वाचं वर्ष कोणतं असेल ना तर ते 2024 आहे, 2024. आणि त्या 2024 असं वाटत होतं की संपूच नाही, कारण की ह्या वर्षाने मला खूप काही दिलं. खूप छान माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट घडून आणली मी. आणि 2024 कुठे गेलं खरंच समजलंच नाही. तर चला, एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमधून. 2024ने मला काय दिलं, 2025मध्ये मी काय करणार आहे आणि तुम्हीही काय करा, हे आजच्या ब्लॉगमधून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आय होप तुम्ही म्हणजे झाला असाल मोटिवेट. आणि सॉरी, सुरुवातीला मी 2024 असंच म्हणत होते. माझं चॅनल हे मी 2024मध्ये स्टार्ट केलं, डिसेंबरच्या 2024ला स्टार्ट केलं. तर 2023ला आपण चॅनल स्टार्ट केलं होतं, तर 2024ला त्याला म्हणजे वर्ष कंप्लीट झालेलं आहे. तर स्टार्टिंगला थोडासा गोंधळ झाला माझा, त्यासाठी माफी मागते. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या वर्षी. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.